वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर बुधवारपासून 80 वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वाढीव 14 वातानुकूलित लोकल सुरू करण्यात येणार असल्यानं आठवड्याच्या दिवशी वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 66 वरून 80 होणार आहे. तीव्र उष्ण वातावरणात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मध्य रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग, ट्रान्स हार्बर मार्ग आणि बेलापूर उरण कॉरिडॉर, नेरूळ उरण पोर्ट मार्गिकेवरून सुमारे दररोज 1810 लोकलच्या फेऱ्या धावतात. त्यात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. परंतु 14 सामान्य लोकलच्या वेळेत वातानुकूलित लोकल चालवण्यात येणार आहेत. या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या सोमवार ते शनिवारपर्यंत धावतील. रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही वातानुकूलित ऐवजी सामान्य लोकल धावेल. मध्य रेल्वेच्या ताफ्यात वातानुकूलित लोकलच्या 6 गाड्या होत्या. त्यापैकी 5 गाड्या धावत होत्या, तर एका गाडीची देखभाल दुरुस्ती करण्यात येत होती. गेल्या 2 महिन्यांपूर्वी 7वी गाडी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. त्यानंतर तिची देखभाल दुरुस्ती आणि इतर तपासणी चाचण्या करून ती प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. आता मध्य रेल्वेच्या ताफ्यात 7 गाड्या असून त्यापैकी 6 गाड्या धावणार आहेत. सीपी टँक येथे साचलेला कचरा 30 दिवसात हटवण्यात येईल असं आश्वासन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलं होतं. मात्र आयुक्तांच्या या आदेशाचा पालिका अधिकाऱ्यांनी अक्षरशः कचरा केलाय. ठाण्याच्या सीपी टँक येथे डम्पिंगचा डोंगर जैसे थे आहे. ढीग हटवण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीनं सुरू असल्यानं वागळे परिसरात दुर्गंधीनं पुन्हा डोकं वर काढले. दरम्यान भर उन्हाळ्यात या दुर्गंधीनं नागरिक हैराण झालेत. सीपी तलाव परिसरात कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केलाय. त्यामुळे कचराकुंडी झालेल्या ठाणे महापालिकेनं शहरात गोळा होणारा कचरा सध्या भिवंडीच्या आतकोली येथे टाकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान सीपी तलाव येथील नागरिकांनी आंदोलन करत लवकरात लवकर येथील कचरा हटवा, अन्यथा घंटागाड्या फोडू असा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनानं सीपी टँक येथे साचलेला कचरा तातडीनं आतकोली क्षेपणभूमीवर हस्तांतरित करण्याची 12 मार्चपासून प्रक्रिया सुरू केली. 3 सत्रात जादा वाहनांचा वापर करून कचरा स्थलांतरित करण्यात येणार होता. मात्र महिना उलटून गेला तरी या ठिकाणी कचऱ्याचा डोंगर कमी झाला नाही. ठाणे शहर आणि कळवा येथील कचरा सीपी टँक येथे एकत्र होतो. येथून तो प्राथमिक प्रक्रिया करून क्षेपणभूमीवर पाठवला जातो. दररोज सुमारे 600 टन कचऱ्याच्या हाताळणीचं हे चक्र 24 तास सुरू असतं. वागळेतील उद्योजकही त्रस्त झालेत. हे केंद्र बंद करण्याचं सूतोवाच तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं होतं. त्यानुसार 20 ऑगस्ट 2024 ही डेडलाईन देण्यात आली होती. याआधी अनेक आयुक्तांनी नवनवीन डेडलाईनही दिल्या होत्या. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 6000पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला अखेर ठाणे महापालिकेनं हिरवा सिग्नल दिलाय. सीसीटीव्ही बसवण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात खोदकाम करावं लागणार असल्यानं ठाणे महापालिकेच्या वतीनं हरकत घेण्यात आली होती. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. मात्र गेल्या आठवड्यात अखेर ठाणे महापालिकेनं ही परवानगी दिली असल्यानं ठाणे पोलिसांचा सीसीटीव्ही बसवण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. शहरांमधील गुन्हेगारीला आळा बसावा तसंच शहरं सुरक्षित राहावीत यासाठी संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल 6000पेक्षा अधिक सीसीटीव्हींचं जाळं बसवण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांकडून तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात येत असलेल्या इतर पालिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला परवानगी दिली असताना ठाणे महापालिकेकडून मात्र हिरवा कंदील मिळाला नव्हता.
ठाणे महापालिकेच्या परवानगी अभावी ठाणे पोलिसांना हे काम सुरू करता येत नव्हतं. जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये 6,000हून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे ठाणे पोलिसांकडून बसवण्यात येणार आहेत. शहरातील सिग्नल परिसर, मुख्य चौक, शाळा, महाविद्यालय तसंच निर्जन ठिकाणी हे कॅमेरे बसवले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच गुन्हेगारीला पायबंद घालणं शक्य होणार आहे. अग्निशमन दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलानं सेवा सप्ताह आयोजित केला होता. या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून आज सकाळी करण्यात आला. या निमित्तानं ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बाळकूम अग्निशमन केंद्र येथे शहीद स्तंभाला अभिवादन केलं. यावेळी ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त अग्निशमन विभाग दिनेश तायडे, उपायुक्त शंकर पाटोळे, अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदीही उपस्थित होते. याचवेळी महाराष्ट्र फायर सर्व्हिस असोसिएशनच्या देणगी पेटीचं उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या बोटीतील दारुगोळ्यानं अचानक पेट घेतला. त्या ठिकाणी उसळलेल्या भीषण आगीशी झुंज देत असताना झालेल्या भीषण स्फोटामुळे मुंबई अग्निशमन दलाचे 66 अधिकारी आणि जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ अग्निशमन दिन साजरा केला जातो. त्यानिमित्तानं 14 एप्रिल ते 20 एप्रिल या काळात ठाणे अग्निशमन दलातर्फे महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध आस्थापना, सोसायटी येथे अग्निसुरक्षेबाबतची प्रात्यक्षिकं करण्यात येणार आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभरात उत्साहात साजरी होत असताना ठाणे शहर पत्रकार संघाच्या वतीनं देखील ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त जी गोदेपुरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, संघाचे पदाधिकारी आणि अनेक पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत साधेपणाने आणि आदरभावाने करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थितांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं स्मरण करत पत्रकारितेतून सामाजिक क्षमतेचा संदेश देण्याचं आवाहन केलं. की राज्यघटनेचं महत्त्व, त्याचं प्रियम्बल म्हणजे त्याची प्रस्तावना जी आहे, किती सर्वकष केली की म्हणजे जे काही पानं आहेत ती फक्त एका प्रियम्बलमध्ये त्यांनी समानता, त्यानंतर एकनिष्ठता, जी काही चौकट आखून दिली संविधानाची, आणि ज्या संविधानाच्या चौकटीवर आधारित आज आपली लोकशाही आधारभूत आहे. तर त्या अशा महामानवांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन ठरवून दिलं, ज्याच्या आधारावर आज समाजामध्ये समानता, एकजूटपणा जी आहे आजच्या दिवशी, ती सर्व याच महामानवांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वावर चालू आहे. तर मी आपल्याला या दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद.